लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका लोटला पुढे कालाग्नी काल रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे नो आवडे नेत्राग्नीच्या दिल्या ज्वाळा चपळांग बागा मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी उड्डाणी देवावे उत्तरेकडे मधुरात्री सारिका देव बाळाकडे आणि मागती देवा देवा मनोगती मनाची टाकले मागे गतीची पूर्णानंदे अडोपा दोन्ही ब्रह्मांडाकडे दयाची तुळना कोठे निर्मंडार ठाकुरे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रबुद्धे जरोजके दयाची तुळना केली ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढे भेगले सूर्यमंडळा धनधान्य पशुवृत्ती पावती रूप विद्यादी नासती तुटती दृढदेहो निसंदेहो रामदासी अग्रगण्यु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनाशति दर्शने दोषनाशति दर्शने दोषनाशति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथांना प्रश्न केलाय, महाराज साधकानं प्रथम अहंकार सोडला पाहिजे असे सगळं शास्त्रकार सांगतात. मी ईश्वराचा दास आहे असा अहंकार राहिला, त्या बुद्धीने जर कर्म करीत राहिला तर ती बुद्धी परमार्थाला पोषक ठरेल का? म्हणजे किती बारीक प्रश्न विचारला आहे. मी दास आहे असा सुद्धा अहंकार राहिला तर जगात जे घडतं आहे किंवा घडवण्याची क्रिया भगवंताची आहे, सर्व कर्तृत्व त्याचं आहे, मग माझ्या हातून कर्म घडेल कसं आणि मी केलं कसं? आता सुद्धा हे जे वातावरण आहे हे कोण घडवतंय? परमात्मा. पण प्रत्येक जण श्रेय कोणाकोणाकडे घेतोय? असं आहे, हे आपल्यापुरतं आहे. मग जगामध्ये मी पोरांना शिकवलं, मी होतो म्हणून तुमचे दिवस चांगले नाहीच. काही सगळं ही क्रिया कर्म घडतच, म्हणून कर्मे येशू बजावा, सगळं समर्पण करावं. म्हणजे मी दास हे सुद्धा शिल्लक राहत नाही.
मग माझ्या हातून कर्म घडेल ते कर्म मी केले आहे का, हा खोटा अहंकार आहे. तो अहंकार सोडायचा आहे ना, तर एखादं कर्म मी केलं असं म्हणायचं तरी का, तर प्रत्येकाच्या देहाचा आणि मनाचा कर्मयोग जो आहे तो शक्तीने झाला पाहिजे. आणि तो शक्तीने होण्याकरता मुक्ताबाईने चांगदेवांचा अहंकार काढून टाकला. चांगल्या कोरडारे अचेतन भिंतीला क्रियाशक्ती निर्माण करण्याची मोठी योगशक्ती ज्ञानदेवांजवळ जेव्हा पाहिली तेव्हा आपली शक्ती चांगदेव विसरून गेले. मग ज्ञानदेव कोण होते? देव. सर्व कर्तृत्व ईश्वराचं आहे ही पूर्ण श्रद्धा झाली म्हणजे पूर्ण ज्ञान झालं समजायचं. हा, सगळी कर्तृत्व शक्ती जी आहे ती ईश्वराची आहे असं ज्ञान झालं की आपल्याला ज्ञान झालं. किती सोपं आहे, सगळं तुझं, मला काहीच माहीत नाही. आपलं नाही ही पक्की बुद्धी होईल. ज्ञानदेवांजवळ आल्यावर योग शक्ती चांगदेव विसरून गेले, खलास. म्हणून मी तुझा तू माझा. आणि समर्थ भजन करतात, रामा तू माझा यजमान. महाराज, या देहात जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आमच्या देहाची काळजी घ्यायची का ना. स्वतःच्या देहाची काळजी स्वतःशिवाय दुसरं कोण घेणार. हे शरीर माझं आहे असं तुम्ही म्हणता, पण ते पंचमहाभूताचं भांडवल आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. जर आपलं असतं तर सगळं आपल्या इच्छेप्रमाणे चाललं. ते आपल्या इच्छेप्रमाणे चालत नाही. बाजूला आपल्याला खूप वाटतं की आपण सदृढ असावे, पण नाही. सगळे नियम पाळून सुद्धा काही काही उद्भवत. मी हे शरीर केव्हा निर्माण केलं, संपूर्ण विश्व ज्याने निर्माण केलं आहे, या जगाचा तो स्वामी आहे, त्याने जे शरीर मला दिलं आहे आणि तो ठेवील तसं मी राहील. वापरायला दिलं आहे. काही दिवसात त्याने, काही वेळा त्याने या शरीरात सुख दिलंय, आनंद दिलाय, आता ते जर्जर झालं, दुःख दिलंय. शरीर माझं आहे, मी शरीराचा आहे, स्वामी आहे असं समजणं अज्ञान आहे. ईश्वरानं निर्माण केलेलं हे शरीर माझं कसं मानता येईल. शरीर निर्माण करणारा तोच आहे आणि शरीराचा स्वामी तोच आहे. शरीराचा रक्षण करणार आहे. तुझी करता करविता सर्व ठाई तुझी सत्ता. महाराज, आम्ही संसारात असताना संसार सांभाळण्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. संसारात आहोत, आम्ही संसाराची काळजी घ्यायला नको का. संसाराची आसक्ती गेली पाहिजे. सर्व शक्ती ईश्वराची आहे. जशी क्रियाशक्ती त्याची आहे तशी संरक्षण शक्ती सुद्धा. पहा तुम्ही, आता इतके यंत्र जोरात चालवता लोक की दुसऱ्याच्या अंगावर जाऊन धडकून राहिले. त्याच्याकरता कडक कायदा केला. ऐकायला तयार, कायद्याच्या विरुद्ध वागायला तयार होऊन जातो माणूस. का असं कसं चालेल. दुसऱ्या रस्त्याने चालतोय त्याला चालूच द्यायचं नाही का. चालूच द्यायचं नाही. मद्य पिऊन वाहन चालवायचं नाही कायदा आहे. तुम्ही पिऊन चालवत आहे असं आहे. म्हणून विश्व निर्माण करणारा तोच आहे आणि विश्वाचा संरक्षण सुद्धा करणारा तोच आहे. खरी काळजी मालकाला असणार. मालकही तोच आणि चालकही तोच आणि संरक्षण करणाराही तोच. याचं पूर्ण ज्ञान झालं म्हणजे संसाराची काळजी मनात राहत नाही.
संसाराचे भान आहे नाही नाही. महाराज, कर्म सोडून देणं शक्य होईल का? कर्म सोडून दिली तर मग जन्ममरण यातून सुटका होईल का? आपली कर्म सुटणं हे आपल्या हाती नाही. कर्म सुटतील का नाही हे भगवंतच ठरवतो. बंधनातून मुक्त करायचं कोण ठरवेल? कर्मबंधनं त्याला काढायची असतील तर काढूनच टाकतो. करणे का न करणे अवघे तेची जाणे. तुमच्याकडून कर्म व्हायची का नाही हे त्याला माहिती आहे आणि तो त्याचा नियम आहे. महाराज, गुरु महाराजांनी प्राप्त केलेला शक्तिपात ही साधना प्रणाली योग विद्या आहे का? गुरु महाराजांना प्राप्त झालेली शक्तिपात ही साधन प्रणाली योग विद्याच आहे. या साधन प्रणालीला साधनाचा समन्वय साधणारी साधन प्रणाली साधकाच्या अनुभवाने सिद्ध होते. म्हणून अनुभवाविन मान घालवू नको. आणि जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत साधना करत राहा. साधना सिद्ध होते. महाराज, शक्तिपात योग साधनेमध्ये साधकाला गुरुकृपा व्हावी लागते का? शक्तिपात योग साधनेत साधकाची साधना अंतस्थ प्रेरणेने चालत असते. सद्गुरु कृपेने अंतस्थ शक्ती आपोआप जागृत होऊन कार्यरत होते. सद्गुरूची कृपा झाल्यावर साधकाचा साधन मार्ग मोकळा होतो. हा प्रारंभ असतो. पुढे सद्गुरू शक्तिरूपानं अंतस्थ मार्गदर्शन करीत राहतात. तो आत्माच गुरु होतो. आपला आत्मा जो आहे ना तोच गुरु होतो. असं असं करत जा, असं असं करत जा, असं असं करत जा. महाराज, शक्तिपात योग साधनेत ब्रह्मचिंतनाला स्थान दिले आहे का? शक्तिपात योग साधनेला साक्षीचा जो अनुभव येतो ते ब्रह्मचिंतन आहे. अनुभव एक चिंतन आहे. जो अनुभव आला की त्याचा सदुपयोग करायचा का दुरुपयोग करायचा हे परत बुद्धीवर झालं. म्हणून त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. मग सदुपयोग होतो कसा? तर आपल्या तोंडातून निघालेली वाणी ही विनयपूर्वक निघाली तर समजायचं की आपल्या साधनेचा आपल्याला उपयोग होतो आहे. विनयपूर्वक. मग समोरची व्यक्ती लहान असो, तरुण असो, वृद्ध असो, स्त्री असो अथवा पुरुष असो. महाराज, ब्रह्मचिंतनाचे महत्त्व एवढे का सांगतात? ब्रह्मचिंतनानं चित्ताला स्थैर्य येतं. म्हणून ब्रह्मचिंतनाचं महत्त्व सांगताना आचार्य सांगतात, मन क्षणभर जरी ब्रह्मचिंतनात तन्मय झालं तरी सर्व तीर्थात स्नान केल्यासारखं आहे. सगळे तीर्थ फिरून आलं मन. सर्व देवांची पूजा केल्यासारखं आहे. 1000 यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. सत्यनारायणच्या पोथीत असं लिहिलं आहे. हा अध्याय ऐकल्यानंतर अश्वमेध यज्ञाचं फळ लिहिलेलं आहे. कोणता अध्याय? साधुवाण्यानं देवाला असं सांगितलं की देवा, तुझ्या मायेने ब्रह्मादिक मोहित होऊन जातात. मी झालो यात काय विशेष आहे? माझं द्रव्य मला परत दे. माझ्या संपत्तीला असेल तुझी पूजा केली. देवाने परत द्रव्य देऊन टाकलं. संपत्तीने पूजा केली त्याने आणि निघाला जायला. जाता जाता घरी मुलीने अपराध केला प्रसादाचा. परत साधूवाने परत म्हणाला, माझा देवाही सापडून दे, मी तुझी पूजा करेल. सत्याचं चिंतन केलं त्याने. आपण काय म्हणतो, गुरुजी लवकर लवकर उपवा सत्यनारायणची पूजा. आपण त्याचं सत्यनारायणच्या पोथीचं चिंतनच करीत नाही ना. चिंतन केलं पाहिजे. मी मागे श्रावण महिन्यात एकदा सांगितलं होतं की रोज सत्यनारायणची पोथी वाचा श्रावण महिन्याभर. काय केलं ते चिंतन करायलाच सांगितलं.
हे असं काढलं पाहिजे त्याच्यातून. दुसरा राजा होता सत्यदेवाचा, काय केला त्याने प्रसादाचा अवमान केला. काय झालं, काहीच गोष्टी घडेना. मग विचार केला त्याने आपल्यातून काय घडलं, तर सापडलं. सत्यदेवाचा त्याग केला, परत गवळ्यांच्या मुलांजवळ काढा, सत्यदेवाचं पूजात केलं, प्रसाद खाल्ला. सत्याच्या प्रसादानं सगळा कलह दूर झाला. सत्य उघडकीस आलं की कलह चालला जातो. अशा कथा असतात ते. आपल्याकडे गुरुजी सत्यायन करायला येतो, तो गोष्टीचं पुस्तक वाचतो. आता गोष्टीमध्ये सापडणार नाही. गोष्टी ते कहाणीचं पुस्तक असताना तशी जर कहाणी वाचली सत्यायनाची तर हे ज्ञान होणार. म्हणून महाराज वीतराग विषय चित्त, पातंजली महर्षीने सूत्राचा नेमका अर्थ काय? योग सूत्र पातंजली महर्षी चित्त स्थिर करण्याचे विविध उपाय सुचवलेले आहेत. त्यामध्ये वीतराग विषय आहे. हा एक महत्त्वाचा उपाय आहे. सूत्राचे 2 अर्थ केले जातात. सिद्ध महात्म्यांच्या चरित्राचं चिंतन केलं तरी चित्त स्थिर होतं, पहिला अर्थ. महात्मे वीतराग गुणातीत असतात म्हणून त्यांचं चरित्र आपलं चित्त स्थिर करतं. आपल्याला नुसते शब्द कळत नाही, पण त्या शब्दासारखं कोणी वागलं असलं की ते आपल्या लवकर लक्षात येतं. हे आपल्याला म्हणून संतांच्या चरित्राचाच अनुभव घ्यावा लागतो. संतांचं चरित्र अलौकिक असतं. सामान्य जीवांना अविद्या असल्यामुळे आणि कर्मबंधनात अडकून पडल्यामुळे त्यांना ते कळत नाही. आणि सामान्य माणसाला बंधनाची भीती नसते. ज्ञानी माणसांना बंधनाची भीती असते. भरत महाराजांना जर त्या हरणाची भीती वाटली असते की नको बाबा घरचे पोरं सोडले तुझ्यात कुठे अडकून, तर ते बंधनात पडले नसते. पण त्यांनी त्याच्यावर स्नेह केला आणि स्नेहामुळे त्यांना बंधन पडले. एक जन्म भोगावा लागला 8 वर्ष हरणाचा, 2 पाय सोडून 4 पाय और. पण तिथे बुद्धी स्थिर राहिली. तिथे ओलं गवत खाल्लं नाही, गंडकी नदी सोडली नाही, म्हणजे त्या जन्मात स्थिर झाले. पाण्यात पडल्याबरोबर अंगिरथ गोत्रात ब्राह्मण म्हणून जन्माला आले. एकदम प्रमोशन, रिव्हर्सल अधिक प्रमोशन. कशामुळे घडलं प्रमोशन? चित्त स्थिर केलं. कोरडं गवत खायचं, ओलं खायचं नाही. म्हणून संत महात्म्यांच्या चरित्रातून आम्हाला मार्गदर्शन मिळतं आणि संत महात्म्यांचं चरित्र चिंतन केल्यानं आपलं चित्त स्थिर होतं. म्हणून वीतराग हा विषय चिंतन सूत्राचा दुसरा अर्थ होतो. वीतराग पुरुष म्हणजे काय? महात्म्यांच्या चित्तामध्ये ज्या व्यक्तीबद्दल अनुग्रह बुद्धी निर्माण होते त्या व्यक्तीचं चित्त आपोआप स्थिर होतं. म्हणजे संताला असं वाटतं की याने अनुग्रह घेतला पाहिजे, असं जर त्या संताला वाटलं तर समोरच्या माणसाचं चित्त आपोआप स्थिर होतं, आपोआप स्थिर होतं. नाही तर नाही होत. कारण हे संत चरित्र जे आहे हे चित्ताच्या ठिकाणी असं परिणाम करतात. म्हणून काही लोक गजानन महाराजांचं चरित्र, साईबाबा वारंवार पारायण करताना त्या पारायणामुळे चित्त स्थिर होऊन जातं. एक साधक आहे आपल्या जळगावमध्ये, त्याच्या मुलीचं लग्न होत नाही आहे. तो महाराजांचे खूप पारायण करतो. सगळे त्याने घरातल्या कुटुंबाकरता विधिवत कर्मही केलं. एक दिवशी ते दोघांच्या दोघं मला विचारायला आले. म्हटलं का रे, तू इतकं महाराजांवर श्रद्धा आहे ना तुझी, तर तू सगळं पूजाबिजाही केले आहे, आता महाराजांनाच असं सांगून टाक की महाराज ही मुलगी माझी नाही आहे, तुमची आहे, तुम्ही हिच्या लग्नाचं पहा.
मग आम्ही एवढं पारायण करतो तेव्हा त्यांना समजलं तुला मी सांगितल्याप्रमाणे सांगणं काही जड जात आहे का? तू एवढं सांग ना, आज रात्री गेल्यावर तुम्ही दोन्हीचे दोन्ही महाराजांच्या फोटो पुढे जा आणि त्यांना सांगा की महाराज ही तुमची मुलगी आहे, इथे लग्नाची सोय तुम्ही पाहता, आमचं काही म्हणणं नाही. त्यांनी असं रात्री सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी पाहुणे आले आणि तिसऱ्या दिवशी साडी चढली. मग पहिल्या मुलीचं होऊन गेलं, दुसऱ्याच्या मुलीच्या वेळा त्यांनी सांगून पाहिलं ते झालं नाही. तो म्हणतात आम्ही सांगितलं आणि आता महिना झाला तरी अजून होत नाही. त्यावेळेला पहिलं गावून गेलं. म्हटलं तुम्ही तुमच्या मतानं सांगितलं ना? म्हणे हा. मग असं नाही म्हणाल ते, कारण मी तुझी महाराजांवरची चित्त जी आहे ती दृढ केली होती. मग तुला दुसरं आगाऊपणा करायची काय? तिचं योग तर येऊ दे, लगेच कसं काय होईल ते? तिचा योग यावा लागेल. परत ते पुष्कळात पडले. असं आहे, कारण काही गोष्टी घाई करून नाही चालत ना. कर्मयोग आहे. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे आणि ही जेव्हा लक्षात येते तेव्हा आपल्याला कळतं की संत काम करतात. आता एक काम केलं तुझं त्यांनी लगेच दुसरं काम केलं. ते काम झाल्याबरोबरच गजानन महाराज आहे अशी खात्री झाली. दुसरं काम होत नाही, मग त्यामुळे महाराज नाही आहे. तर चित्ताची स्थिरता जी आहे ना ती या संतांचं चिंतन केल्यानंच प्राप्त. म्हणून माझे चित्त तुझे पायी राई ऐसे करी काही, तो देव वसे ज्याचे चित्ती त्याची घडावी संगती. महाराज महात्म्यांचा प्रसाद यासाठी काय करावं लागतं? महाराज म्हणतात भगवान शंकराचार्यांनी प्रसाद या शब्दाचा अर्थ प्रसादो अनुग्रह बुद्धी असं केला आहे. प्रसादो अनुग्रह बुद्धी असा सांगितला आहे. महात्म्यांचा प्रसाद म्हणजे महात्म्यांच्या चित्तात अनुग्रह बुद्धी निर्माण होणं हा महात्म्यांचा प्रसाद आहे. आपण प्रसाद काय समजतो? आपण पोटात जाण्याचा प्रसाद समजतो. महात्मा बुद्धीत जाण्याचा प्रसाद देतात आणि एकदा बुद्धीत प्रसाद गेला की भूकच लागणार नाही. हा जो प्रसाद खातो आपण पंचमहाभूताचा, तो पचून गेला की भूक परत लागते. म्हणून काल सांगितलं ना की ते म्हणतात नाही तुम्हीच दाखवायचा, आम्ही रोजचा प्रसाद दाखवतो पण द्वादशीचा तुम्ही दाखवायचा. बरोबर सांगितलं तुम्हाला. गुळबट्टी. कारण मलाही असं बऱ्याच दिवसातून आज एक महात्मा आले, त्यांना इथे जायचं आहे अयोध्येला आणि कुंभमेळा आहे म्हणजे अलाहाबादला, तिथून तिथे जाणार. फिरता राम येतो. तर ते मला म्हणे मला जायचं आहे. तर म्हणले इथे मला येता येणार नाही म्हणे, 22 तारखेला दर्शन. म्हटलं तुम्ही जाऊन या आणि येताना त्रिवेणी संगमाचं आणि सरयूचं एवढंच पाणी घेऊन एवढंशी बाटली आले की आम्ही रामाला घालून देऊ. एवढं स्नानाचं पाणी घेऊन या. महात्म्याने आणलेलं पाणी म्हणजे आणखीन पवित्र. आणि ते पाणी झालं की मी जेलून गेलं म्हटलं, मी आंघोळ करून गेलो. म्हणजे काम झालं का नाही? अयोध्येला जायचं काम नाही, त्रिवेणी संगमामध्ये जायचं काम नाही. महात्मा गेले आज पाणी आणणारच ते, त्यांना कोणाकरता आणायला सांगितलं आहे? देवाला. आणि मग ते आपल्याला आपण एका बाटलीमध्ये आणखीन थोडंसं ते टाकून देऊन तुम्हाला देऊन देऊ. झालं का? चित्ताची स्थिरता झाली पाहिजे. चित्ताची. आणखीन कोणीतरी आलं माझं, हां ते पोरगा तुम्ही केव्हा जाणार आहे? म्हटलं 2 वर्षांनी. आणि का बरं? म्हटलं सगळं होऊन जाईल ना तोपर्यंत, आता अजून अपुरं आहे ते.
आपण काय पाहतो 2 वर्ष. मग तो हळूच म्हणतो 2 वर्षाला आपण नाही राहिलं तर म्हटलं मग तिथे जन्म घेऊ अयोध्येमध्ये पुढचा. अशी चित्ताला स्थिरता करून घ्यायची, नाही तर हे चित्त भटकतच राहतं. असं चित्त भटकतच राहतं, कारण नाही तर चित्ताला स्थिरता येणारच नाही. ती हे माझं ते माझं ते माझं, हे मला करायचं आहे ते माझं करायचं, त्याला करायचं तेवढंच आपल्या हातून होईल. आपण जेवायला बसतो ठरवतो की आता मस्त जेवू, तेवढ्यात असा काही निरोप येतो तर देवावरचं सगळं डोक्यातलं चाललं जातं. आमचं 2 घास खातो खातो 2 घास, पण कसे जसं ठरवलं होतं तसे नाही. तर हे म्हणून प्रसाद सांगितला. शिष्याबद्दल अनुग्रहबुद्धी निर्माण झाली की शिष्याचं चित्त आपोआप स्थिर होतं. याची उदाहरणं सांगतो. महात्मा खरा प्रसाद, हा प्रसाद मिळाल्यावरच शिष्याचं कल्याण होतं, खऱ्या अनुग्रहाचं. आता बाई इतक्या दिवसामध्ये असे प्रश्न तुम्हाला रामाने कधी दिले होते का? हे जे चालले प्रतिपदेपासून आता उद्या परवा महिना होईल, 1 महिन्यामध्ये 114 पानं सांगितले मी. याच्यामध्ये 5-5 प्रश्न आहे. 114तले 5 प्रश्न उद्या करून घेऊन या, किती येते. इतक्या दिवस देवाने हे तुम्हाला दिलं होतं का? नाही. आता ही देवाची इच्छा आहे. पण तुमची इच्छा होती आम्हाला भागवत ऐकायचं आहे, महाभारत ऐकायचं आहे, अमुक पुराण ऐकायचं आहे, रामायण ऐकायचं, ही तुमची इच्छा होती. पण हे तुमची इच्छा होती का ही गुरुतत्व द्यायची? हे बऱ्याच दिवसापासून माझा हा ग्रंथ होता. पण मी म्हटलं आता आपलं वानप्रस्थ आश्रम सुरू झाला आहे, आपण आता हे ज्ञान रामाच्या इच्छेने सगळ्यांना देणं सुरू करू. कारण हे ज्ञान खरं आहे, पण मग हे देतं कोण आहे? तर परमात्मा. सगळ्यांना बरं घरपोच, होम डिलिव्हरी. होम डिलिव्हरी नुसतं 1 दिवस कधी नाही गेलं तर लगेच संतरला फोन येतो का हो काय चाललंय, घरपोच देतोय. ही योजना पहा तुम्ही, भयाच्या पोटी निर्माण झाली ती. पण का? तर ती ईश्वरी सूत्र आहे. जे घरी बसून ऐकतात त्यांनी बा लक्षात ठेवा, ही ईश्वरी कृपा आहे. सोपं नाही ते, कारण त्याला असं वाटतं. आणि हा त्याचा काय आहे? प्रसाद. कारण हे चित्ताचं स्थिर करणं हाच तर प्रसाद आहे ना. म्हणून ते म्हणतात की शिष्याचं कल्याण याच प्रसादाने होणार आहे. महाराज आता हा प्रसाद आम्हाला घ्यायचा आहे, पण आमच्या अंगी काय नको म्हणजे हा प्रसाद ग्रहण करता येईल केवढा मोठा प्रश्न आहे. आमच्या अंगी काय नको? महाराज म्हणाले तुमच्या अंगी दंभ नको म्हणजे काम झालं. आता नेमकं दंभ म्हणजे काय हे तर आम्हाला समजून सांगा. दंभ कशाला म्हणतात, कसं काय? भगवान शंकराचार्य स्वधर्म प्रकटा प्रकरणामध्ये दंभ या शब्दाची व्याख्या अशी सांगतात, सत्कर्माची आपल्याला मुखाने जाहिरात करणं म्हणजे दंभ. माझं प्रवचन ठेवा, माझी कथा ठेवा, मी तुम्हाला उद्धरून दिला काय झाला, मोठं होल्डिंग करा. हा दंभ कळत नाही आपल्याला, लोकांना कळायला पाहिजे. अरे कळल्यावर सुद्धा वळणं मोठं कठीण आहे ना. कळाल्यावर सुद्धा काही लोक काय म्हणतात ऐन वेळेवर पाहून येऊन गेले. कारण कळणं कठीण आहे ते. इतकुशा गोष्टी करता आपण कंटाळा करून देतो ऐकायचा, इतकुशी गोष्ट असते ती. कारण त्या जीवाला त्या गोष्टी लक्षात नाही आहेत. काही साधक असे असतात
की नाही ऐकायला मिळालं ना तर तेवढा वेळ शांत बसून राहतात ते, किंवा आपल्या येत नाही मोबाईलवर, तो मोबाईल ठेवून देतात त्यांनी. तेवढ्या वेळेत ते शांत बसून राहतात. खरं ती त्यांच्यावर कृपा ईश्वराची, नाही ऐकायला मिळत ना. कारण ते बसणं सुद्धा चित्ताची असं आहे. ही वेळ झाली म्हणजे ध्यानाची वेळ सुद्धा अशी आहे. आपली वेळ झाली की आपली इंद्रिय आपल्याला असं करतात. झोपेचं सुद्धा तसं आहे. गलित गात्री इंद्रिय झाली की माणूस जिथे असेल तिथे झोपून जात. तसंच आहे. इंद्रिया पडिले वळण, या इंद्रियांना जसं वळण लावाल तसं ती गोष्ट होते. म्हणून दंभ हा जीवाचा नैसर्गिक दोष आहे. हो पा आयुष्यात कधी कळालं नव्हतं मलाही. दंभ हा जीवाचा नैसर्गिक दोष आहे. त्यांना वाटतं मी नेहमीच योग्य वागतो, मी कधी चुकत नाही. सत्कर्मात पश्यंती म्हणून हा अभिमान आहे. भगवान श्रीकृष्णाने दंभ हा दोष आसुरी संपत्तीचा पहिला क्रमांक घातलेला आहे. तिथे बघ लिहिले मी आसुरी संपत्ती, त्याच्यात पहिलाच दंभ आहे. म्हणून मग हा दंभ दूर कसा करायचा लगेच प्रश्न आहे. पण प्रश्नही समजले पाहिजे. संत महात्म्यांचे चरित्र वाचत जा, चरित्राचं चिंतन करावं. ते वीत राग गुणित असतात म्हणून संत महात्म्यांच्या हातून अलौकिक कर्म घडतात. पण ते अलौकिक कर्माची सुद्धा कधी जाहिरात करत. अलौकिक कर्म आपल्या गुणांची हुशारकी मारणं बंद करा म्हणजे चित्त समाधानी होईल. संसारात सुद्धा मी असा संसार केला, असं केलं, असं करून दाखवलं. सगळ्या लोकांनी तोंडात बोट घातलं. म्हटलं आम्ही तोंडात सकाळी फक्त दात घासताना बोट घालतो, पुन्हा घालत नाही. तोंडात बोट घातलं म्हणे. महाराज परमात्म्याचे पूर्ण दर्शन कसं होऊ शकेल शेवटचा प्रश्न आहे. ईश्वराचं पूर्ण दर्शन गुरुकृपा झाल्याबरोबर तात्काळ होतं, वेळ लागत नाही. आपणासारखे नाही काळ वेळ तयाला आहे. काय वेळ लागतच नाही त्याला. अखंड सद्गुरूचं स्मरण ठेवा. त्या भक्तीने आपलं मन शुद्ध करून घ्या. गुरुकृपेने अशा भक्ताला परमात्म्याचं पूर्ण दर्शन होतं. मूर्तीमध्ये सुद्धा परमात्मा दिसतो. आपली वाईट भावना नष्ट होते, आपली वाईट दृष्टी नष्ट होते, आपल्या कानाला अभद्र ऐकावंसं वाटत नाही, आपली वाचा अभद्र बोलत नाही. हेच ईश्वराचं पूर्ण दर्शन आहे. ज्या वेळेला हे ज्ञानेंद्रिय अनुकूल होतील, अनुकूल होऊन जाते, जाणारच नाही ते कुठे. दर्शन करता करता कोण काय बोलतंय याच्याकडे त्याचं लक्ष जाणार नाही तेव्हा. नाही तर आपण काय करतो, राम राम राम, कोण काय बोलतं ते ऐकून घेतं लोक. म्हणून ते म्हणतात मूर्तीमध्ये ईश्वराशी आपली भावना वाईट नाही, सर्वत्र भरून राहिलेला आहे. हेही आपल्याला कळालं पाहिजे. पांडुरंगाने नामदेवाला गुरुकडे का पाठवलं? विवेकानंदाने रामकृष्णाला काय विचारलं? आपण परमेश्वराला पाहिलं आहे का? रामकृष्ण म्हणाले होय, मी परमेश्वर पाहिलेला आहे. तुला जेवढं स्पष्टपणे पाहता येत आहे त्याच्यापेक्षा अधिक स्पष्टपणे मी पाहिलेलं आहे. तुला परमेश्वर पाहायचं आहे का असं विचारलं. ही गुरुकृपाच आहे. ज्ञानोबा महाराजांनी संत महात्म्यांना ईश्वर कृपेने पूर्ण दर्शन दिलं. याचं स्पष्टीकरण लक्षात ठेवा. ज्ञानदेवांनी सुद्धा असं विचारलंय लोकांना. ज्ञानदेवांना सुद्धा असंच विचारलं, तुम्ही देव पाहिला का? संतांना देव समजलेला असतो, आपल्याला समजलेला बस. देव पाहण्याची गोष्ट नसून समजून घेण्याची गोष्ट आहे.
आई काय आहे हे समजत नाही, पण बाप झाल्यावर आई काय होती हे आपोआप लक्षात येतं, किंवा आई झाल्यावर लक्षात येतं. असं आहे. म्हणून महाराज, ईश्वर पाहिल्यावर भक्त ईश्वररूप होऊन जातो का? ईश्वराचं परिपूर्णत्व पाहणारी ईश्वररूप होऊन जातात. हे अध्यात्माचं फार शेवटचं टोक आहे. देव पहावयासी गेलो, देवची ओवनिया ठेवलं, शेवटचं टोक आहे म्हणे. तुम्ही पहिले टोकात चढत नाही, मग शेवटचं टोक कसं दिसेल? बाकीच्या ज्ञानामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय वेगळे राहतात. इथे ज्ञेय एक होऊन जातं, म्हणजे सद्गुरु कृपा, देवांना पण वेगळे राहतं. म्हणून तर एकामेकाच्या तोंडात काला घातला कृष्ण अवतारात. वेगळे राहिले का? काला वाटू एकमेका वैष्णव जननिका, राहतच नाही वेगळं. अज्ञान सर्वत्र पदार्थात आहे असं शास्त्र सांगतं. महाराज, अज्ञान स्वतंत्र पदार्थ आहे का? तर अज्ञान सगळ्या ठिकाणी आहे असं शास्त्र सांगतं. ज्ञान झाल्यावर अज्ञान आपोआप गळून जातं. झाडाचं पान आहे, त्याची ताकद संपल्याबरोबर खलास. किती का जोराचा वारा येणार, त्याच्या ताकद असेपर्यंत तो झाड पडून जातं खाली, पण ते पान तुटत नाही. पानाची ताकद त्याच्यावर राहतच आहे, पण त्याची ताकद झाडाशी संबंध संपला किती गळून जातं. ब्रह्मदेवाला हाच चमत्कार दाखवला देवाने. तुम्ही वेद म्हणतोय बरोबर आहे काय? म्हणे पिंपळाच्या झाडाखाली जा, सगळे पानं खाली पडले. जसे वेद म्हटले तसे पानं छुटकले. ब्रह्मदेव सगळं बरोबर झालं. तर असं आहे ते. वेदामध्ये किती शक्ती आहे निसर्गाचं तुटलेलं पान परत निसर्गाला जुळवून देण्याची. देवहू शांतिरंतरिषकू शांती वनस्पतया शांती विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांती सर्वगु शांती शांतिरेव शांती सामा शांतिरेभी यतो यथा समी. तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जर गेले ना, मी लहानपणी ते केलेलं आहे त्या खेड्या गावांमध्ये. शेतकरी शेतामध्ये जेव्हा बी पेरतो तेव्हा सत्यनारायण करतो, आणि जेव्हा शेत कापतो तेव्हाही सत्यनारायण करतो. तिथला सत्यनारायण कसा असायचा माहिती आहे का? गोपालकृष्ण बुवाने घेऊन जायचा, पोथी बुवाने घेऊन जायची, तांब्या बुवाने घेऊन जायचा, पाणी बुवाने घेऊन जायचा. तो माणूस काय करायचा, रवा तुपामध्ये भाजायचा फक्त, आणि त्याच्यात गूळ टाकून तो रवा आणायचा, दूध नाही त्याच्यात. पण पेरतानाही सत्यनारायण, आधी सत्यनारायण करायचं, बुवाने पोथी वाचायची आणि पेरायला सुरुवात करायची. कापायच्या आधी सत्यनारायण, नंतर कापणे. काय केलं ते? जे सत्य आहे ते शेतात केलं बस. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी जाऊन आमच्या बंधुराजाबरोबर ते काम करत असतो. लोकांनी घोडा घेऊन दिला होता त्याला, सगळ्या गावातल्या लोकांनी. कारण शेतात जाणं तेव्हा काय एवढ्या सायकलींचाही प्रचार नव्हता, आणि शेतात सायकल नेली तर पंक्चर झाले तर कोण जोडील? तर घोडा, बुवाला घोडा. त्याचं कारण आहे ना, म्हणजे हे असं देवाशी जुळलेलं नातं आहे. मग सगळे सत्यनारायण करायचे, सगळे शेतकरी. त्यामुळे कोणी कोणाचं कापायचं नाही. बरं आहे, सत्यनारायण केलं आणि चुकीचं काम करतो असं बोलायचे लोक एकमेकाला. कारण सत्याचं काम आहे, कशाचं काम आहे ते. मग तिथे असं हेच लक्षात आलं पाहिजे की आपण काय करतोय. आपण दुसऱ्याची जर चुकली लावत असू तर ते असत्य काम होतं. म्हणून सत्य कळायला पाहिजे, आणि सत्य कळून मग जर नाम घेतलं तर मग त्याची प्रचितीच परिस्थिती आहे. आपलं कसं असतं, अर्ध सत्य आणि अर्ध असत्य, मग नाम घेतो. मग केव्हा फ्रेश आणि केव्हा डाऊन, केव्हा फ्रेश आणि केव्हा डाऊन होतं. म्हणून महाराज ज्ञानदेव महाराज सांगतात,
मनोनी थोरपण पहाडीची सांडी जे व्युत्पत्ती अवघी विसरी जे जई जगा धाडुके होई जे तई जवळ माझ्या. परमेश्वर व्यापक आहे. परमेश्वराची प्राप्ती व्हायला ज्ञानदेव धाटुके व्हायला सांगतात, म्हणजे लहान. परमेश्वर व्यापक आहे, मग आपण लहान कसं होणार? उत्तर आहे, परमेश्वर व्यापक आहे, त्याची व्यापकता आपल्याला कळणार नाही. उदाहरणार्थ आपण बाहेर जर गेलो तर आकाश जवळपास 50 मैलावर आपल्याला टेकलेलं दिसतं, पण 50 मैलावर गेलं तर आणखी 50 मैल पुढे दिसतं. त्याच्या पुढे 50 मैल गेलं की मग आपण मुंबईला गेलो तर मुंबईला वाटतं की समुद्राच्या पल्याकडे टेकलेलं आहे ते, पण तिकडे गेलो लंकेत तर आणखी त्याच्या पुढे दिसतं. त्याची व्यापकता विशाल आहे, म्हणून भगवंताला विशाल म्हणतात. कोणता? बद्री. आणि देवीला काय म्हणतात? विश्वव्यापकी, विश्वेश्वरी, जगद्धात्री, स्थितिसंहार कारणी, निद्राम भगवती, अशी जी भगवती आहे. म्हणून ती व्यापक आहे. या व्यापक परमेश्वराचा अनुभव यायला सुमुक्ष असं ज्ञान लागतं, आणि ते सुमुक्ष ज्ञान अहंकार घालवतं. अहंकार सुटल्याशिवाय उपयोग नाही. अहंकार सुटला की आपण धाटुके होतो, म्हणजे लहान होतो. अहंकारामुळे मोठे वाटतो आणि अहंकार गेला की म्हणतो. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात की तुम्ही जई जगा धाटुके होई जे तई जवळीक माझी. तुम्ही धाकटे झाले की तुमची माझी जवळी होईल. मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राण, नरद्या येऊनी हानी केली. आहे ज्याचे अंगी याच कोणी जगी माया गेला. तो जबड मा